हर हर माझ्या सगळ्यांना दुसऱ्या सोमवारच्या श्रावण सोमवारच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना. चला आता आपण श्रावण सोमवार निमित्त आपण हे करणार आहोत, शिलामृत वाचणार आहोत. अध्याय 11वा रुद्र अध्याय वाचणार आहोत आपण. चला आता वाचायला सुरुवात करूया. चला आता आपण सुरुवात करूया वाचायला. शिलामृत अध्याय 11वा. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तेची जन जय जय शिवभजनी पारायण. सदाशिवामृत श्रावण आचरण सदाशिवाचे सुत सुत मने चैनत काळ दिसती. जे रुद्राक्ष धारण भम्य चरतती. ज्याच्या पुण्यास नाही मिती. श्रीजगती त्याची धन्य. जो सहस्रस रुद्राक्ष करी धारण. त्याची वंदिती शुक्रादी सुगरण. तो शंकराचे त्याचे दर्शन. घेती तरती जीव बहु. अथवा पोष्ट दंडस्थान बांधावे रुद्रक्षण. सुलक्षण सिखे माझी एक बांधावा पूर्ण. शिशिरूप म्हणून त्या सवरे करिता ती स्नान. तरी त्रिवे स्नान केल्या समान. असो द्वादस्त मनगटी पूर्ण. रुद्राक्षस्थ बांधीचे आधरे कंठी बांधावे बस्तीस. मस्तका भोवतीस ते 24. सहा कुणी पुण्य विशेष. बांधिता निर्दक्ष सर्वदा. अष्टोत्तमाळा सर्वदा असती गळा. एकमुखी रुद्राक्षसा आगळा. पूजिता भव्य विशेष. पंचमुख अष्टमुख चतुर्थी सामुख. लक्ष्मी कारक सकळ मंत्र सुफळ देख. रुद्राक्ष जप नित्य करिता. नित्य रुद्राक्ष पूजन. तरी केली जायचे शिवार्चन. रुद्रा महिमा परम पावन. इतिहास ऐसा ये विशेषे. कामनी देशाच्या नप्रप्रावन. नमामि विधान. भद्रसेन प्रजा दासत भुसुर. धन्य म्हणती तोची राजेश्वर. लाचन घे त्यास करी साचार. आत्मस्थर थोर तोची पे. सुंदर पवित्रता मद्र भाविनी. पूर्णदस्ते ऐसी लादीसी कामिनी. सुत सभाग्य विधान गुणी. विशेष सुरगुस्ते पाविजे. गुरु कृपावंत सर्वश्च थोर. शिष्य प्रशावत गुरुभक्त. उदार तथा सस्नामी शास्त्रीय सुवरखार. विशेष सुकृते लाजिये. श्रोता सप्रेम. चतुर सावधान. यजमान साक्षीस्ती उदार पूर्ण. काया आरोग्यत सुंदर. कुलीन पूर्वी कृत्ये प्राप्त. होय असो तो भाद्रसेन आणि प्रधान. बहुत करिता अनुष्ठान. दोघांसी झाले वंदन. शिवभक्त उपजतासी. राजपुत्र नाम सुवर्ण. प्रधान मज तारक नाम. दोघे शिवभक्त निशिम सावधान. शिष्याध्यानी बाळे होऊनी सदा प्रेमळ. अनुराग चित्त्या वैराग्यशीळ. लोकाक्षी संगे तृप्त. अमंगळ त्याची सांगती. नावडत्या पंचस्त्री. दोघे कुमार. लेविता वस्त्रे अंगावर. अहंकार गजमुक्त फळा मनोहर. नाना प्रकारे लावी ती. तव ते बाळ दोघे जण. सर्वाधिकार उपाधी. टाकून करीती रुद्रधारण. भव्य चरणी ती सर्वांगी. आवडे सर्वथा एकात श्रावणी करीती. शिवलीला अमृत बोलती. शिवनामा माळ
मावळी नित्य नित्य पहावे शिवपूजा सर्वदा आश्चर्य करीती राव प्रधान त्यासना नावडे वस्त्रभूषण करीती रुद्राक्ष भक्षधारण सदा स्मरण शिवाचे विभूती पुसवण रुद्राक्ष काढिती मागुती वस्त्रे भुजने लेविती ते सर्व स्त्री ब्रहाणासी अर्पिविती घेता मागुती शिवदक्षिणा शिष्या करीतेसी बहुस परिते न सोडिली आपुले व्रत राव प्रधान चित्ताग्रस्त म्हणती काय करावे आता तो उगवला शुक्रमित्र घरासी आला पाराशर सवे वैशिष्ट ऋषिकेश आभार सूर्य तेजस्वी जो कृष्णदैव पायनाचा जाणती श्रीकाळज्ञानी प्रतीक सृष्टी करता जो वशिष्ठाचा नातू तत्वता रक्षास्त्रत्व नेहमी केले जेवे मनुष्य वागती अपार तैसेच पूर्वी होते सज रजनी तर ते पितर कैवारे सामग्र जाळीले सत्र करुनिया जनमेवेचे अपवर्त्र केले ते अल्पशिस्त धन्य राहिले पराशिष्ट पुलस्थिनी प्रार्थिले मंग वाचिले रावणाधिक विरंची दठासुनी क्षण मात्रे प्रतिष्ठी केली विश्वामित्रे देवी पित्र कैवारे परासरे वादी जर्जर तपे केली ती सांगावी समूळ कथा तरी विस्तार होईल तथा या लागी धस्त्रीस्त बोलविले आता कळले पाहिजे निर्धरे ऐसा महाराजाचा पराशर ज्याचा नात होय शुक्र योगी गृध्र तो भद्रसेनेचा कुळगुरु निर्धार घरा आला जाणून राव प्रधान समोरी धावती साष्टांग मुनी घरासी आणि येती पष्टोपचारे पूजिती भावचित्ती विशेष समस्तावस्त्रे भुवने देऊनी राव विनवी कर जोडणी म्हणे दोघे कुमार रात्र दिन ध्यान करीतीसी शिवाचे नावडती वस्त्रे अलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदाभर वैराग्यारीशील अनुमात्र भाषण न करीती कोणासी रुद्राक्षी भोगावरी नाही भर नावडे राजविलास अनुमात्र गजवा सियानी समग्र आवडेना पुढे हे कैसे ज्याचे करीती हे आम्हासी गुड पाहिले चित्ती मंग दोघे कुमार अनुनिया गुरुप्रती दाखविले भद्रसेन गुरुने पाहिले दृष्टीसी जैसे मित्र आणि शासी तेने तेजस्वी उपमा तयासी नाही कोटे शोधिसी यावरी बोले त्यासी पूर्वकथा समस्त ऐसा तुझ लागतो पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापद्धन नंदैती ग्राम तेथील वारागणा मनोरम महानंदा तिथीची त्या ग्रामीचा तो शिभुव प्रथा माझीनी सीम स्वरूप लिलाई क्रांती पाहुनिया कंदर्प तत्मय होऊनी नित्य करी जैसा उलगला पूर्णचंद्र तैसे विजवरी विजारे
छत्र रत्न खचित त्याचे अपार भाग्य भाग्य फार नाही तिच्या रत्नमय दंडमस्त चामरे चामरे जीवरी सदा 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 ठळक मणिमय पादुका रत्नखचित चरणीजेच्या सर्वदा विचित्र वसचे दिव्य सुहास हिरण्यामय रत्नपार्क राजेश चंद्रस्ती श्रमण प्रकाश भैया शय्याजीची अभिनव दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित जो महिने खिल्लारे भूत वाजी गजत घरी भूस दास दासी अपार घरी माता अभाग्य सदोधर जिचे गायन एकता किन्नर तटक्ष होती कोकिळा जिच्या नृत्याने कैवल्य देखून या सखळ नम्र डोलविती मान तिच्या भोग काम इच्छुत्य खूप सभाग देती घरा ते वेशा असून पवित्रा नेहमी येला जो पुरुष तत्वता ज्याच्या दिवस सरता इंद्रशास्त्री असन्य नव्हे परम शिष्यव्रत विख्यात दानशील उदाहरण बहुत समोर प्रदोव्रत शिवव्रत करीती नेमेसी अनस्त्र सदा चालिवित नित्य लक्ष स्त्री वे शिव पूजिती ब्रहाहस्ते अदृक्त अभिषेक करावा शिवासी अचानकी मनी जे इच्छिती ते महानंद पुरविती कोठी लिंग करविती श्रावण मासी अध्यारे एके भाद्र सेना समाज सावधान कुकिट मक्रत पाळिले प्रति करुणी ज्याचा गळा रुद्राक्ष बांधून या नाचू शिवविली कौतुके आपुली जे का नृत्यगार तेथे शिवलिंग थापिले सुंदर कुकुट मरकट त्यासमोर तेथीचे बांधी प्रतिने करी शिवलीला पुराण श्रावणतेसे ऐकती दोघे जण सेवेसी महानंद करी गायन नृत्य करी शिवपुढे महानंद त्यासी सोडनिया नृत्य करावे कौतुके करुणीय जासी गळा कपाळी जान भुवती चर्ची सहस्ते शिव तिच्या संगणी करुणी त्यासही घडत असे शिवभजन असो तेचे सत्य महालया लागून सदाशिव पातला सौदागराचा वेश धरिला महानंदेचा सदना आला त्याचे स्वरूप देखून या ते अबलातन्मन्य झाली तेथवा पूजा करुणी सहस्तपणी त्यास भैसले रत्नमंचनी तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकन त्याच्या देखती गेली तत्मय्य होऊनी मने स्वर्गाची वास्तू वाटे पूर्ण विश्वमार्य निर्मिले जान मानवी कर्तव्य हे नव्हे सौदागरे जे काढून तिच्या हस्तिकत घातले कनक एरी होऊन या आनंदतन नमन करी तयासी पृष्ठोच्चार मोल हे कंकन माही 32 लक्ष्मणी 3 दिवस पूर्ण केलेलं आहे. तर आपण मला पूर्ण व्हिडिओ म्हणजे घेता आला नाही पूर्ण पुस्तकाचा, कारण मी 17-18च पानं घेतलेले आहेत व्हिडिओमध्ये, कारण मला वाचायला फास्ट जमणार नाही, त्याच्यामुळे मी थोडासा अर्धाच व्हिडिओ घेतलेला आहे, मी पूर्ण केला आहे. चला तुम्ही श्रावण सोमवारच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. चला तर आपण नंतर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. चला बाय.